राज्यामध्ये पुढील काही दिवस विशेषतः आज आणि उद्या पावसाचं धुमशान। संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। तर कोकणामध्ये पावसाचा जोर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। आज पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी। धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे आणि PMRDA अग्निशमन दल अलर्ट मोडवर। सिंहगड रोड परिसरामध्ये आणि इतर ठिकाणी अधिकारी आणि जवान बचाव साहित्यासह तैनात। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले। नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यामधील 2 महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशेली घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली, कोणतीही दुर्घटना नाही, मात्र वाहतुकीवरती परिणाम। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, शेताला नदीचं स्वरूप, हजारो हेक्टर पिकांचं मोठं नुकसान। नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीमध्ये वाढ, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये नागरिकांनी लुटला पोहण्याचा आनंद। नाशिकमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्यानं पावसामुळे दळणवळणाला अडथळा, काही गावांचा संपर्कही तुटला। आजही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। नाशिक जवळ अंबिका नदीला आलेल्या पुरामध्ये ट्रक वाहून गेला, ट्रकमधील दोघांना गावकऱ्यांनी वाचवलं। उगाचीच पाडा ते अंबापाडा या गावाच्या दरम्यानची घटना। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे सर्व 33 दरवाजे उघडले, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणामध्ये 78% पाणीसाठा, पावसाचा जोर राहिल्यास पुढचे 2 ते 3 दिवसांमध्ये पाणीसाठा 100% जाण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 81% जलसाठा, 3 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा। अतिवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्गावरती खड्डे, काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा। चुका करणाऱ्या NHAIच्या ठेकेदारांवरती लवकरच फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करणार, सुनील तटकरेंची माहिती। सेल्फी काढताना युवती दरीमध्ये कोसळण्याची धक्कादायक घटना समोर, जखमी युवतीला 100 फूट दरीतून बाहेर काढण्यात स्थानिकांना यश। साताऱ्यातल्या बोर्णे घाटातली घटना। ठाण्याच्या शहापूरमध्ये गटारी साजरी करण्यासाठी आलेले 5 जण तानसा नदीमध्ये गाडीसह वाहून गेले। 3 जणांनी गाडीच्या बाहेर उड्या मारल्यानं बचावले, तर एकाचा मृत्यू, 1 जण बेपत्ता। नगर जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ, आठवडाभरामध्ये 13 नवीन रुग्ण, तर एकूण डेंग्यू बाधितांची संख्या 83 वर। अनिल देशमुख PAच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, कारागृहात असलेल्या सचिन वाझे यांचं फडणवीसांना पत्र, पत्रामध्ये जयंत पाटलांचंही नाव असल्याची सचिन वाझेंची माहिती। सचिन वाझे मला कधीही भेटले नाहीत, जयंत पाटील यांची माहिती। तर फडणवीसांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार चालू आहे, वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरून जयंत पाटील यांचा टोला। सचिन वाझे हा काही भाजपचा प्रवक्ता नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान। वाझेंच्या आरोपावरती अनिल देशमुख यांनी CBI चौकशी आणि नार्को टेस्टला सामोरं जावं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांचे बगलबच्चे वारंवार नार्को टेस्टची मागणी करतात, वाझेवरती विश्वास ठेवता येणार नाही असं कोर्टानं सांगितलं, तरीही भाजपचे नेते कुणाला धमकवण्याचा प्रयत्न करतायत, सलील देशमुख यांचा सवाल। कैदेमधील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी? वाझेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करा, वाझेंच्या मागे कोणाची शक्ती हे वेगळं सांगण्याची गरज नाही, अतुल लोंढे यांची वाझेंवरती सडकून टीका।
महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय लवकरच, पुन्हा महायुतीचं सरकार येणार, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. राज्यभरामध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते दौरा करणार, भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, नारायण राणे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची सध्या मनस्थिती चांगली नाहीये, त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरची गरज आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवरती बोचरी टीका. उद्धव ठाकरेंचं वागणं औरंगजेबासारखं, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. अमित शहांनी कलम 370 रद्द करून मोठं काम केलं, बावनकुळेंचं वक्तव्य. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा असती तर उद्धव ठाकरे यांना सुवर्णपदकच मिळालं असतं. मुंबई भाजपची ट्विटद्वारे ठाकरेंवरती टीका. शिवसेना भाजपची नैसर्गिक युती तोडून गद्दारी कोणी केली, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंना सवाल. तर संजय राऊत म्हणजे भाड्याचा भोंगा, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गुलाबराव पाटलांचा टोला. लोकसभेची लढाई 3 पक्षांसोबत नाही तर फेक नरेटिव्ह सोबत होती. 400 पारचा नारा संविधान बदलण्यासाठी असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. अमरावतीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवरती आरोप. देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासासाठी काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यांच्या विरोधात काहीच सापडत नाही म्हणून सो कॉल्ड विचारवंतांना आणून खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय. केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज. सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र काँग्रेसची आज बैठक. नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यासह अन्य नेते उपस्थित राहणार. जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात. राजकारणाच्या क्षितिजावरती नको अशी काहींची भूमिका. हर्षवर्धन पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे, राजकीय वर्तुळात चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एमआयएम ऍक्शन मोडवर. बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा, तर परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारी. अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिल्यानं आमदार शिरसाट नाराज. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही दांडे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजपासून दौरा. सोलापुरातून दौऱ्याला सुरुवात करणार. 13 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्याचा समारोप होणार. राज ठाकरेंवरच्या टीका आम्हीही सहन करणार नाही. आज गाड्यांच्या काचा फुटल्या, थोबाड फुटायलाही वेळ लागणार नाही. सिंधुदुर्गमध्ये बोलताना निलेश राणे यांचं वक्तव्य. शरद पवारांनी सपत्नीक घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. राज्य सरकारच्या साखर कारखान्यांची प्रलंबित थकहमी प्रकरणं आणि मागच्या भेटीच्या वेळी चर्चेत घेतलेले प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीच्या वेळी अदानी कंपनीचे 2 अधिकारी उपस्थित. सूत्रांची माहिती. मी माझ्या कामासाठी भेट घेतली. मी गेल्यावर अदानींचे अधिकारी आले असावेत. शरद पवार यांची एबीपी माझाला माहिती. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली फेरीवाल्यांची भेट. शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या उपस्थितीमध्ये फेरीवाले शिंदेंच्या भेटीला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतिहासामध्ये पहिल्यांदाच फेरीवाल्यांची भेट घेतली. निरुपम यांचं वक्तव्य. आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली आहे. सरकार आम्हाला आरक्षण देत नाही. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. जरांगेंचं वक्तव्य. सरकारनं सर्वांवरचे गुन्हे मागे घ्यावेत. जरांगेंची मागणी. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. तर 7 ऑगस्टपासून जरांगेंची पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली. आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्या चौघांना दिलासा. अकोला जिल्हा न्यायालयाकडून हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचा जामीन मंजूर. राज ठाकरेंवरती टीका करू नका. आता फक्त गाड्यांच्या काचा फुटल्या
अमोल मिटकरी यांना निलेश राणे यांचा थेट इशारा। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर मुंब्रा मतदारसंघाला बदनाम केलं जाते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला बदनाम करणाऱ्यांच्या विरोधात अभियान राबवणार सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांची माहिती। भंडाऱ्यामध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक। यावेळी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश। निफाड मतदारसंघ हा भाजपलाच मिळावा। भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये एकमताने ठराव मंजूर। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीने भाजपच्या उमेदवाराला मदत केली नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाद। अनगरमधील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आमने सामने। शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी। पंढरपूरमधील शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीमध्ये पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी। माजी आमदार सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वाद। अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावरती घेतल्यानं जयंत पाटील आक्रमक। जळगावमधील दिशा बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा रेल्वे रस्ते या विभागावरती संताप। केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेल्या विभागातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं रक्षा खडसे यांच्याकडून संताप व्यक्त। तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला हे थोरातांनी सिद्ध करावं। सिद्ध झालं तर मी राजकारणातून बाजूला जाईन। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधला बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यांच्यावरती निशाणा। मुंबई विद्यापीठाची 2 वर्षांपासून रखडलेली सिनेटची निवडणूक 22 सप्टेंबरला तर मतमोजणी 25 सप्टेंबरला होणार। विद्यापीठाच्या एकूण 10 सिनेट सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महाराष्ट्रामध्ये संविधान मंदिराची पायाभरणी। या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची महती सांगण्याचा आमचा प्रयत्न। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। लाडकी बहीण योजना उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये आणू शकले नाही, मात्र आम्ही आणली। राज्यातील बहिणींनी कपटी सावत्र भावापासून सावध राहावं। मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंना टोला। मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती आज मेगा ब्लॉक, तर हार्बरच्या वडाळा ते मानखुर्द स्थानकाच्या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश। साताऱ्यामधल्या तासवडे टोल इथे हायवेचं काम सुरळीत होईपर्यंत 25% सूट, तर टोल नाका परिसरातील स्थानिकांना 20 किलोमीटरपर्यंत कायमस्वरूपी टोल मुक्ती। मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचं आंदोलन। यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे NHAIच्या अधिकाऱ्यांना झापलं। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण NHAIच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतलं मागे। पुण्यातील चाकण MIDC परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी घातलं लक्ष। सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये अवजड वाहतुकीला बंदी। 4 ऑगस्टपासून हा नवा नियम लागू होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरची साकारली कलाकृती। पोलिसांकडून कारवाई केलेला सायलेन्सरचा भन्नाट उपयोग। वाहतुकीच्या नियमांचा संदेश देणारी कलाकृती। अमरावतीमध्ये दामिनी पथकाची 2 कॅफेवरती धाड। पथकाकडून कॅफेवरती कारवाई। 14 युवक युवतींना घेतलं ताब्यात। हे युवक युवतींना राजापेठ पोलिसांच्या केलं स्वागत। दौंड तालुक्यातल्या खामगावमध्ये तरुणाची कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या। घटना CCTVमध्ये कैद। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल। पुढची कारवाई सुरू। बीडमधल्या नाथरा गावामध्ये उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून एकानं गोळीबार केल्याची घटना। यामध्ये कोणीही जखमी नाही। आरोपींवरती गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। कुख्यात गुंड अबू सालेमसाठी मनमाड रेल्वे स्थानक केलं होतं पूर्ण रिकामं। कडक पोलीस बंदोबस्तामध्ये अबू सालेमची नाशिक कारागृहातून रवानगी।
केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेल्या ठिकाणी मेजर सीता शेळके यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं उभारला पूल. पुलावरून बचाव कार्य सुरू. जवानांच्या पथकामध्ये महाराष्ट्राच्या कन्या मेजर सीता शेळके यांचं योगदान. मनू भाकरचं ऑलिम्पिक पदकाच्या हॅट्रिकचं स्वप्न भंगलं. 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये मनू 4थ्या स्थानावर. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय हॉकी संघाच्या समोर आज ब्रिटनचं आव्हान. आज दुपारी 1:30 वाजता भारताचा ब्रिटनसोबत सामना. आज भारत आणि श्रीलंका वनडे मालिकेतला दुसरा सामना. कोलंबोमध्ये दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार. पहिला सामना हा टाय झाल्यानं दुसऱ्या सामन्याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.